नमस्कार. तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे लाईफ ऑफ फ्रीडम या यूट्यूब चॅनलवरती. आजच्या या भागामध्ये आपण बघणार आहोत की सेबीचं एक नवीन सर्क्युलर आलेला आहे. तर या सर्क्युलरमध्ये नेमकी काय आहे आणि आपल्याला याचा काय फायदा आहे आणि काय तोटा आहे, या भागामध्ये आपण हे बघणार आहोत. तर एक्सपायरीच्या दिवशी 10,000चे 1,00,000 होतात, हे स्वप्न तुम्ही पाहिलं असेल, नक्कीच ना? तर आता हे गेम पूर्ण बदललेला आहे. तर आता झटपट जो नफा मिळणार नाही आपल्याला. पहिले सगळ्यांना एक अपेक्षा होती की 10,000चे 1,00,000 कसे होतील माझे, आणि मी तो पटकन नफा मिळवून आपल्या अकाउंटमध्ये कसा येईल याची सगळेजण वाट बघत होते. तर आता ही रिस्क ही कमी होणार आहे आणि इक्वल होणार आहे. ही रिस्क ही सेबीने या नवीन आलेल्या सर्क्युलरप्रमाणे काही नवीन नियमावली त्यांनी दिलेली आहे. तर याच्यामध्ये त्यांनी एक झिरो एक्सपायरी ट्रेड या नावाची एक ऑप्शन ट्रेडिंगमध्ये संकल्पना आणलेली आहे. तर यामुळे एक मोठा झटका बसणार आहे सगळ्यांना. तर ह्यामध्ये सेबीने ह्या आणण्याचं कारण यामागचं एकच आहे की यामध्ये मार्केटमध्ये खूप व्हॉलॅटिलिटी होत होती. आणि तुम्ही बघत असाल की गेल्या एक 3-4 वर्षापासून रिटेल ट्रेडरचं पार्टिसिपेशन खूप वाढलेलं आहे मार्केटमध्ये, आणि त्यांचं नुकसान फार होत आहे याच्यामध्ये. आणि ऑप्शन आणि फ्युचर याचं जास्त नॉलेज नसल्यामुळे तर यांचं हे नुकसान फार होत आहे. तर तुम्ही तुमचं डीमॅट अकाउंट जर कधी ओपन केलं, तुम्हाला पहिल्यांदा तुम्हाला एक डिस्क्लोजर नोट येते. तर हे पहिले तुम्हाला येत नव्हतं, कारण हे गेल्या 3-4 वर्षापासून हे कंटिन्युअसली झालं. कारण का? तर फ्युचर अँड ऑप्शनमध्ये ट्रेडिंग वाढलं, आणि यामध्ये जो आपला हार्ड अँड अर्न मनी असतो स्वतःचा, तर तो हा रिटेल ट्रेडर लॉसमध्ये चाललेला आहे. आणि यामुळे हे सर्क्युलर आलेलं आहे. तर याचं काय महत्त्व आहे हे आपण यामध्ये जाणून घेऊया. 29 मे 2025 रोजी जवळपास एक 21 मानाचं एक सर्क्युलर आलं. तर त्यामध्ये सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. तर याच्यातल्या काही गोष्टी मी तुम्हाला यामध्ये समजून सांगणार आहेत. तर या गोष्टी काय आहेत? तर आपण काही भागांमध्ये या गोष्टी बघणार आहोत. तर पहिल्या भागामध्ये आपण बघणार आहोत की सेबीचा दृष्टिकोन काय आहे, आणि हा दृष्टिकोन जर आपल्याला समजून घ्यायचा असेल, त्यांचा काय फॉर्म्युला नवीन आहे हे आपण पहिले समजून घेऊया. आतापर्यंत आपण फ्युचर ऑप्शनमध्ये जर ट्रेड करत असाल तुम्ही, तर त्यामध्ये निफ्टी, बँक निफ्टी, तर ह्यामध्ये आपण ट्रेड करत होतो. आता याची लॉट साईजही खूप वाढवलेली आहे, आणि त्यामुळे याच्यामध्ये ट्रेड करणं थोडंसं अवघड होत चाललेलं आहे. तर आतापर्यंत तुम्ही बघत असाल की समजा बँक निफ्टीमध्ये जर तुम्ही एक 1,000चा ऑप्शन असेल, तर 1,000चा फ्युचर होता, म्हणजे यांना एक इक्विव्हॅलंट वेट होतं याच्यामध्ये. तर दोघांनाही रिस्क ही सारखी मानली जायची. पण आता सेबी काय म्हणतं, आता नुसतं लॉट मोजून चालणार नाही, तर याचा डेल्टा मोजावा लागेल. आता सगळ्यांना तर हे डेल्टा माहिती नसतं डिटेलमध्ये. तर हे समजून घेणं आपल्याला फार गरजेचं आहे. डेल्टा म्हणजे काय एक्झॅक्टली? तर आपण ह्या आजच्या भागामध्ये समजून घेऊ डेल्टा काय आहे. 100चा एक ऑप्शन असेल, तर त्याचा डेल्टा हा 0.5 असतो, आणि याचा एक्सपोजर हा 50% असतो फ्युचरमध्ये. डेल्टाबद्दल सेबी इतकं सिरियस काय आहे? सेबी आता हे लॉट किती आहे हे न बघता डेल्टा किती आहे हे बघणार आहे. तर ते कसं? कारण समजा 1,000 ऑप्शन असला, तर त्याचा डेल्टा फक्त 300 असेल. म्हणजेच तुमचं रिस्क हे 300 फ्युचर इतकं असणार आहे. हेच आता फ्युचर इक्विव्हॅलंट ओपन इंटरेस्ट म्हणतात. थोडक्यात 1,000चा ऑप्शन, त्याचा डेल्टा फक्त 300, आणि फ्युचरही 300च असणार आहे. म्हणजे हे सगळं इक्विव्हॅलंट झालं. तर ह्याच गोष्टीला आता फ्युचर इक्विव्हॅलंट ओपन इंटरेस्ट असं म्हटलं जाणार आहे. हेच सर्वांचा बेस मानला जाणार आहे. डेल्टा म्हणजे काय? तर याचं एक साधं आणि सोपं सरळ एक्झाम्पल द्यायचं जर ठरलं, बँक निफ्टीची जर डेल्टा आहे ही +1 आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की बँक निफ्टी जर 1 पॉईंटनी वर गेला, तर फ्युचर सुद्धा 1 पॉईंटनी वर जातं. पण वेर ॲज बँक निफ्टीचा जर एक कॉल ऑप्शन असेल, आणि तो जर आउट ऑफ द मनी असेल, तर त्याची डेल्टा ही 0.3 असते. म्हणजेच बँक निफ्टी 10 पॉईंटनी जर वर गेला, तर तुमचा ऑप्शन हा 3 पॉईंटनी वर जातो. तर हे गणित थोडंसं लक्षात आलं पाहिजे, म्हणजे फ्युचर अँड ऑप्शन ट्रेड करणारे जे आहेत त्यांना हे सोपं जाईल. तर हा एक मी तुम्हाला चार्ट देत आहे. याच्यामध्ये तुम्हाला डिटेल्समध्ये कळेल की लॉंग बाय जर केलं तर डेल्टा किती असेल, शॉर्ट फ्युचर असेल तर डेल्टा किती असेल. तर हे आहे तुमच्या समोरचं चार्ट. तर लॉंग फ्युचर बाय असेल तर +1 डेल्टा, लॉंग फ्युचर सेल असेल तर -1, आणि लॉंग कॉल असेल तर बाय 0 to +1.
शॉर्ट कॉल असेल तर आणि तुमची पोझिशन सेल असेल तर तो 0 ते -1 असणार आहे. लॉंग पुट जर असेल आणि तुमची पोझिशन बाय असेल तर त्याचा डेल्टा 0 to -0.1 असेल, सॉरी -1 असेल. लॉंग पुट असेल तुमचा आणि तुमची पोझिशन बाय असेल तर तुमचा हा डेल्टा 0 ते -1 असणार आहे. आणि शॉर्ट पुट असेल तुमचा तर तुमची ही पोझिशन सेल असेल तर तुमचा जो डेल्टा आहे तो 0 ते 1 +1 असेल. आता सेबी हेच डेल्टा वापरून फ्युचर इक्विव्हॅलंट ओपन इंटरेस्ट हे मोजणार आहे. थोडक्यात हेच याचं उत्तर आहे आणि हेच याचं कन्क्लुजन आहे याच्यातलं. आता दुसऱ्या पार्टमध्ये आपण बघणार आहोत की बॅन पिरियडमध्ये काही याच्यामध्ये जर एखादा स्टॉक बॅन होत असतो याच्यामध्ये तर बरेचसे लोक याच्यामध्ये काही स्ट्रॅटेजी वापरतात. तर ही आता याच्यामध्ये चालणार नाही. समजा एका स्टॉकवर किती एफ अँड ओ पोझिशन आहेत तर याच्या ही जी ठरवली जाते ती मार्केट वाईड पोझिशन लिमिट, MWPL. हा शब्द तुम्ही बऱ्याचशा वेळा टी व्हीवरती किंवा स्टॉक तुमचं बघत असाल, तुम्ही याचं डिटेलमध्ये जात असाल तर तुम्हाला नक्कीच हे MW मार्केट वाईड पोझिशन किती आहे तर हे ती आहे. तर मार्केट वाईड पोझिशन लिमिट असते याच्यामध्ये. आतापर्यंत 95% पार केलं की तो बॅन पिरियड लागू व्हायचा. पण आता हा ट्रेडर तो लूप होल वापरून त्याचं ट्रेडिंग चालू करायचे याच्यावरती आणि फायदा उचलायचे. तर आता सेबीने हे स्पष्ट केलं आहे. सेबीने काय स्पष्ट केलं याच्यावरती की बॅन लागला की तुम्ही फ्युचर अँड ऑप्शनचा हा डेल्टा कमी केला पाहिजे. उदाहरण, तुमचं एक्सपोजर समजा 100 आहे फ्युचरमध्ये आणि दुसऱ्या दिवशी ते 50वर आणावं लागेल. म्हणजे 100% जर तुमचं फ्युचर असेल तर तुम्हाला ते 50%वर आणावं लागेल. तर यासाठी हे सर्व नियम 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार आहे. तर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता तिसऱ्या भागामध्ये आपण बघू की MWPL म्हणजे मार्केट वाईड पोझिशन लिमिट, तर ही डिलिव्हरी बेस होणार आहे. हा एक त्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. आतापर्यंत मार्केट वाईड पोझिशन लिमिट ही 20% ऑफ फ्री फ्लो मार्केटच्या असायची. तर आता ते ठरणार आहे 15% फ्री फ्लो मार्केटच्या किंवा 65 टाइम्स डेली डिलिव्हरी व्हॉल्यूम. हे लक्षात घ्या, म्हणजे हे टेक्निकल टर्म्स आहेत. एवढं डिटेल म्हणजे घाबरून जाण्याची काही आवश्यकता नाही आहे. तर आपण फक्त हे टर्मिनॉलॉजी लक्षात ठेवा. डिटेल आपण आपलं ट्रेडिंग हे आपण थोडं थोडं करून आपण चालू ठेवणं गरजेचं आहे. मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे याच्यावरती सोल्युशन काय आहे. तर यामध्ये अजून एक होत आहे इंट्राडे मार्केट वाईज पोझिशन लिमिट. तर हे हे आता यावेळेस काय होणार की जो आपण 9:15ला मार्केट चालू होतं तर 3:30, तर या सत्रामध्ये या लाईव्ह मार्केटमध्ये याची 4 वेळा तपासणी होणार आहे याची. जर 95% मार्केट वाईड पोझिशन लिमिट असेल आणि याचं सर्व्हिलन्स तुम्हाला मार्जिन अलर्ट येईल तुम्हाला, तुमचं डीमॅट अकाउंट ज्या ब्रोकरकडे असेल तर ते आणि सेबी यांच्यामध्ये करार झालेले आहेत. तर हे जर तुम्हाला तुमची पोझिशन जर 95%च्या पुढे जायला लागली तर तुम्हाला एक अलर्ट येईल आणि ह्यामध्ये मार्केट मॅन्युप्युलेशन हे टाळता येणार आहे. ज्या स्टॉकमध्ये व्हॉल्यूम कमी आहे तर त्यावर मोठे सट्टे हे बंद होणार आहे. त्यानंतर चौथ्या पार्टमध्ये आपण बघणार आहोत की इंडेक्स ऑप्शन जो आहे त्याच्यावर काही मर्यादा आलेल्या आहेत. आता जर एखादा ट्रेड इंडेक्स ऑप्शनमध्ये 1500 कोटींचा नेट डेल्टा ठेवू शकणार नाही. ग्रॉस लॉंग शॉर्ट एक्सपोजर ही 10,000 कोटींपेक्षा जास्त नसावा. ग्रॉस लॉंग किंवा शॉर्ट एक्सपोजर हा 10,000 कोटींपेक्षा जास्त नसावा. हे सेबीने या सर्क्युलरमध्ये सांगितलेलं आहे. हे सर्व काही मी जे सांगत आहे हे सगळं सेबीच्या सर्क्युलर मधलंच आहे. 1 जुलै 2025 पासून लागू होत आहे. सुरुवातीला तुम्हाला वॉर्निंग ईमेल्स येतील आणि जर तुम्ही पाळल्या नाही तर तुम्हाला पेनल्टीज लागतील 6 डिसेंबर 2025 पासून. तर फ्युचरसाठी एक नवीन संकल्पना येत आहे की फ्युचरसाठी ही प्री ओपन मार्केट यामध्ये सुरू करत आहे. तर यामध्ये आपण बघितलं की कॅश मार्केटमध्ये आपण 9 ते 9 वाजून 8 मिनिटं, 9 to 9:08, तर यामध्ये कॅश मार्केटमध्ये एक प्री ओपन मार्केट असतं आणि तिथे मग प्राईस ह्या सेटल होतात आणि तिथून पुढे मार्केट 9:15ला ओपन होतं. तर 9 वाजून 8 मिनिटांनी जिथं प्राईस सेटल होतात तिथूनच मार्केट सुरू होतं आणि सगळ्या प्राईस तिथे सेट होतात. तसंच फ्युचरमध्येही असंच होणार आहे. तर हे सर्व काय होत आहे की फ्युचरमध्ये
व्हॉलाटिलिटी कमी करण्यासाठी हे सगळे बदल होत आहेत. सिंगल स्टॉक इंडेक्सवर मर्यादा घालण्यात आली आहे. तर कोणताही फ्युचर अँड ऑप्शन आता रँडम कंपन्यांना बनवता येणार नाही. तर हे कमीत कमी 14 कंपन्या हवा आणि त्यानंतर त्याचे टॉप 3 वेटेज असावं त्याचं. तर त्यांचं वेटेज त्यांनी ठरवून दिलेलं आहे. सेबीने एक नियमावली याच्यामध्ये केलेली आहे. तर किमान 14 कंपन्या या असाव्यात आणि त्या टॉपच्या कंपन्या असाव्यात आणि त्यांचं मार्केट कॅपही चांगलं असावं. या 14 कंपन्यांमध्ये टॉप 3 कंपन्यांचं जे वेटेज आहे तर हे कमीत कमी 45% असावं आणि एका स्टॉकचं जर 20% एवढं असावं. याच्यापेक्षा कमी नसावं. तर ही सगळी नियम 3 नोव्हेंबर 2025 पासून लागू होणार आहे. या भागामध्ये आपण बघणार आहोत की रिटेल ट्रेडर, म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर्स, त्यानंतर फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स, तर यांच्यासाठी एक पोझिशन लिमिट दिलेले आहे. तर सिंगल स्टॉक, त्यानंतर फ्युचर ऑप्शन यामध्ये रिटेल ट्रेडर यांना 10% MWPL पर्यंत पोझिशन घेऊ शकता. म्हणजे 10% मार्केट वाईड पोझिशन लिमिट ते घेऊ शकता. तर म्युच्युअल फंड आणि हे जे फंड हाऊसेस आहेत यांनाही मर्यादा दिलेली आहे. तर हे सगळं मर्यादा 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार आहे. महत्त्वाचे पॉईंट्स आपण बघणार आहोत. तर पहिला पॉईंट आहे की इंट्राडे मार्केट वाईज पोझिशन. तर याच्यावरती मॉनिटरिंग होणार आहे. जसं सांगितलं की लाईव्ह सत्रामध्ये कमीत कमी 4 वेळा मॉनिटरिंग याच्यामध्ये होणार आहेत. तर 95% पेक्षा मार्केट वाईड पोझिशन जर ही क्रॉस झाली तर तुम्हाला अलर्ट मिळणार आहे. तर हे त्यांच्या निगराणीखाली होणार आहे. जर तुम्हाला जो अलर्ट आला तर तुम्ही ती तुमची ट्रेडिंग तिथं तुम्ही स्टॉप करायला पाहिजे. तुम्ही त्याच्यावरती कंट्रोल आणायला पाहिजे. सर्व होत आहे मार्केटमध्ये मॅनिप्युलेशन टाळण्यासाठी. आता नेट व्हर्सेस ग्रॉस फ्युचर इक्विव्हॅलंट ओपन इंटरेस्ट हा एक त्याच्यामध्ये नवीन पार्ट आलेला आहे. इंडेक्स ऑप्शनसाठी काही स्पष्टीकरण आलेलं आहे. तर एक ट्रेडरचं नेट डेल्टा एक्सपोजर हे लेस दॅन ऑर इक्वल टू 1500 करोड आहे. पण लॉंग किंवा शॉर्ट ग्रॉस एक्सपोजर कधीच हे 10,000 कोटीपेक्षा जास्त असू नये असं यामध्ये नमूद केलेलं आहे. तर ही मर्यादा आता फ्युचर इक्विव्हॅलंट डेल्टा ॲडजस्टेड स्वरूपात असेल. त्यानंतर ग्लाइड पाथ सिस्टम ही जुलै ते डिसेंबर 2025 मध्ये लागू होईल. तर सुरुवातीला फक्त तुम्हाला एक वॉर्निंग ईमेल येईल. त्यानंतर लिमिट जर तुम्ही क्रॉस केलं तर तुम्हाला 6 डिसेंबर 2025 पासून याच्यामध्ये पेनल्टी लागू शकते. रिअल टाइम रिस्क मॉनिटरिंग, त्यानंतर पेनल्टी स्ट्रक्चर यामध्ये बदल झालेला आहे. T+1 या दिवशी जर मार्जिन रिपोर्ट न दिल्यास ॲडिशनल सर्व्हिलन्स डिपॉझिट लागेल. रिअल टाइम रिस्क मॉनिटरिंग जे आहे यामध्ये एक पॅसिव्ह ब्रीच मॉनिटरिंग आणि ॲक्टिव्ह ब्रीच मॉनिटरिंग यामध्ये एक महत्त्वाचा बदल आहे. पॅसिव्ह ब्रीच म्हणजे काय की स्टॉक मूव्ह झाल्यामुळे डेल्टा वाढलेली असेल तर तुम्ही व्हायोलेशन केलं नाही असं त्याच्यात ठरलं जाईल. आणि ॲक्टिव्ह बीचमध्ये याचा अर्थ काय होतो की ट्रेड करून वाढवली तुम्ही तर तुम्हाला ती पेनल्टी लागू होईल. सर्क्युलरमधली अजून एक महत्त्वाची गोष्ट की फ्युचर अँड ऑप्शन हा बॅन पिरियडमध्ये अलाउड ॲक्शन डेल्टा बेसिस ओनली होणार आहे. समजा जर स्टॉक हा तुमचा जर बॅन असेल आणि त्यावेळेस तुमचा डेल्टा हा कमी होणं आवश्यक आहे. त्यानंतर डायरेक्शन फ्लिप केलं तर लॉंग ते शॉर्ट चालणार नाही. उदाहरणार्थ फ्युचर प्लस लॉंग पुट घ्या बरोबर डेटा कमी होतो. तर हा टेक्निकल टर्मिनॉलॉजी आहे. जे फ्युचर अँड ऑप्शन रेग्युलरली करतात त्यांना हे लवकर समजेल. यातून तुम्ही शिकायला काय हवं की डेल्टा समजून घ्या. तुमचं रिस्क जे आहे ते व्हिज्युअलायझेशन वाढवा. रिस्कचं व्हिज्युअलायझेशन वाढवा. आपली रिस्क जर तुम्ही त्याच्यामध्ये बघितलं तरच तुम्ही त्याच्यामध्ये पुढचं काम करू शकाल. त्यानंतर ब्रोकर्ससाठी जर आहे तर डेल्टा कॅल्क्युलेशन मार्जिन अलर्ट देणार हे ब्रोकरसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. त्यानंतर त्यांनी ही अलर्ट हे समजून घेणं गरजेचं आहे ब्रोकरसाठी. त्यानंतर काही हाय रिस्क इंट्राडे स्ट्रॅटर्जीजवर काही मर्यादा घालण्यात आलेल्या आहेत. आता याच्यामध्ये कन्क्लुजन काय आहे ते आपण समजून घेऊया की सेबी काय म्हणते की तुमचं स्पेक्युलेशन तुम्ही चालू ठेवा पण तुमची रिस्क तुम्ही ही समजून घ्या. आता कॅज्युअल ट्रेडर्स म्हणजे रिटेल ट्रेडर्समध्ये काही कॅज्युअल ट्रेडर्स असतात ते एक्सपायरी डेच्या दिवशी काही ट्रेडिंग करत असतात की त्यांना वाटत असतं की आपण एक्सपायरी डेच्या दिवशी जर ट्रेड केलं तर आपल्याला प्रॉफिटही जास्त होईल. काहींना होतं पण काहींना होत 90% हे ट्रेडर्स हे लॉसमध्ये आहेत आणि 10% प्रॉफिटमध्ये आहेत. हे सेबीच्या सर्क्युलरमध्ये दिलेलं आहे पहिल्याच. तर एक्सपायरी डेचा जो लॉस आहे त्यापासून वाचण्याची ही योग्य वेळ आहे. आणि समजा जे काही सिरियस ट्रेडिंग करतात 10% म्हणतोय मी
तर त्या सिरियस ट्रेडर्ससाठी तर ही समजून घेण्याची वेळ आहे. तर डेल्टा मार्जिन काय आहे, त्यानंतर ही सिस्टीम अपग्रेड करण्याची जी वेळ आलेली आहे. आणि ब्रोकर्ससाठी त्यांनी काय करायला पाहिजे की कंप्लायन्स जे आहेत त्यांनी ते फॉलो केले पाहिजे. त्यानंतर टेक चेंज असेल तर हे वेळेत करा, तर त्यांच्यासाठी हे फायदेशीर राहील. तर तुम्हाला हे नियम पटलेत का, समजलेत का? आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या ट्रेडिंग करणाऱ्या मित्राशी शेअर करा. आणि जर तुम्ही ऑप्शन ट्रेड करत असाल आणि अजून डेल्टा जर तुम्हाला हे समजला नसेल, तर आता हे शिकणं गरजेचं आहे. हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या ट्रेडिंग ग्रुपमध्ये शेअर करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा. पुढच्या अपडेटसाठी तयार राहा. धन्यवाद.